पद्धतीने मी काम करणार आहे। अशोक चव्हाण तुमच्यासोबत आल्याने तुमचं नुकसान झालं की फायदा झाला? अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले, त्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडची निवडणूक मी लढवली। त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर झाला तो फॅक्टर नांदेडमध्ये पण झाला आणि त्यामुळे माझा पराभव झाला। 5 वर्ष काम करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, त्या चुकाची उजळणी इथं करण्यापेक्षा मी अगोदर आत्मपरीक्षण करणार आहे की मी कुठं कमी पडलो आणि त्याच्यानंतर देगलूरच्या सभेमध्ये दादा म्हणाले होते की लवकरच नांदेड जिल्ह्याला मंत्रिपद भेटणार आहे, त्या दृष्टिकोनातून काम चालू आहे। दादाची भूमिका अशी आहे की ते वडिलासारखे आहे। नांदेडला जर मंत्रिपद मिळत असेल तर त्यांना आनंद होणार आहे, म्हणून त्यांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली असं मला वाटतं। मी कुठल्याही वर्तमानपत्रवाल्यांशी वैयक्तिकरित्या असं कुठेही बोललेलो नाही। जे काय बोललो ते आज सर्व पत्रकार मित्रांना समक्ष बोललो। कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी म्हणालं किंवा एखाद्या माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा, मेहरबानी करून ते होऊ नये असं मला स्वतःला वाटतं। अशोकराव चव्हाणांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केलं, पण मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर, मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाच्या बद्दल जो काही चुकीचा मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे। काही वेळेस बोलावं लागते, पण मी अतिशय नम्रपणाने सांगितलं की बूथ प्रमुखापासून ते आपल्या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांपर्यंत माझा कोणावरही रोष नाही।